नमस्कार, मी सुनील बनसोडे. STV मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तुळजापूर तालुक्यातील शेत जमिनीवर वीज वाहिनीचे टावर उभारण्याचे काम करणाऱ्या एका कंपनीच्या सब कॉन्ट्रॅक्टरने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुनील नामदेव बनसोडे यांच्या चिवरी येथील फार्म हाऊसवर जाऊन गोंधळ घातल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणाला काही स्तरावर राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असला तरी घटनेमागील कारणे वेगवेगळी असल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार टावर उभारण्याचे काम सुरू असताना BNC पॉवर प्रोजेक्ट कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात मोठी तफावत असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य सुनील बनसोडे यांच्याकडे केली होती. एकाच गटातील आणि समान स्वरूपाच्या जमिनीसाठी काही शेतकऱ्यांना वेगळा तर काहींना कमी मोबदला दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. या तक्रारीची दखल घेत बनसोडे यांनी कंपनीचे व्यवस्थापक चौधरी यांच्याशी संपर्क साधून मोबदल्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांना समान आणि न्याय मोबदला मिळावा अशी भूमिका त्यांनी मांडली होती. याच विषयावर चर्चा करण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापक चौधरी हे बनसोडे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्याआधीच कंपनीचा सब कॉन्ट्रॅक्टर कचरू सगट हा काही सहकार्यासह बनसोडे यांच्या फार्म हाऊसवर पोहोचला आणि तेथे वादावादी झाल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून तालुक्यातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. दरम्यान या घटनेमुळे तुळजापूर तालुक्यात मस्साजोग सारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार काय अशी चर्चा काही स्तरावर सुरू झाली आहे. तथापि प्रत्यक्षदर्शी आणि संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वादामागील मूळ कारण शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न असल्याचे स्पष्ट होत आहे. या संपूर्ण प्रकरणामागील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा STV मराठी न्यूजने हा प्रयत्न केला असून संबंधित सर्व पक्षांची भूमिका यथायोग्य समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. करतो म्हणला तर असं बोलून त्याला बी दमदाटी करून त्याचं काम पूर्ण केले टावरचं. माझं नाव विनोद फरी जाधव. मी मुक्काम पोस्ट तीर्थ खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून आहे. मी 3 तारखेला सकाळी सुनील भाऊला भेटण्यासाठी त्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत अनिल गायकवाड सर यांच्या फार्म हाऊसवर तिथे भेटायला गेलो होतो माझ्या कामानिमित्त. तिथे गेले असता सुनील भाऊ एकटेच होते आणि त्यांच्या गाडीचे जे ड्रायव्हर होते ते बाथरूममध्ये आंघोळ करत होते आणि आम्ही सोफ्यावर बसला असता तेवढ्यात ऋषिकेश भैया मगर तुळजापूरचे त्यांनी त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर भाऊने त्यांना नमस्कार वगैरे केला. मी पण माझे पण मित्र आहेत, मी पण नमस्कार केला भैयांना. आम्ही थंड वगैरे घेतलं आणि भैयांना विचारपूस केली की भैया आपण कसं काय आला. तर त्यांनी म्हणले की मला आमदार कैलासदादा पाटील यांचा निरोप आला होता की कचरू सगटच्या कुठं काय प्रॉब्लेम आहे म्हणून ते तुमच्या दोघातला मिटवायला सांगितले म्हणून भैया तिथं आले. आम्ही बोलत असताना पाठोळे त्या ठिकाणी त्यांच्या पाठोपाठ आले. पाठोळे आल्यानंतर त्याच चिवरीतली एक महिला आतमध्ये आली. आम्ही तिथं बसलो होतो तिथं आणि आमची चर्चा चालू असताना तेवढ्यात पाठीमागून कचरू सगट हा तिथं काय गुंड प्रवृत्तीचे पोरं घेऊन आतमध्ये आला. आल्यानंतर त्याने डायरेक्ट चप्पल सहित आतमध्ये त्याने एंट्री केली. आल्यानंतर त्याने पहिल्यांदा आल्या खुर्चीला लात मारली. खुर्चीला लात मारून भाऊला तुला बघतो करतो, तुला मारतो, तू खूप मोठा डॉन असशील, तू पुण्याचा असशील, मी इथला भाई आहे, तू माझ्या वाट्याला जाऊ नको, मी तुझं खूप सहन केलंय असं म्हणून त्यांनी शिव्यागाळी करायला चालू केली. मी मध्यस्थीची भूमिका म्हणून मी कचरू सगटला मी बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त केलं. त्या ठिकाणी ऋषीभाई पण रिक्वेस्ट करत होते की मी आपण बोलायला आलोय तर व्यवस्थित नीट बोललं पाहिजे. त्यांनी आरतुर आणि आर्यराव्याची भाषा करत त्यांनी बोलत होते आणि मी त्यांना सोडायला बाहेर गेलो. बाहेर गेले असता पुन्हा खडकी तांड्यावरतील 3 मोटरसायकली आल्या आणि त्यांच्यापाशी शस्त्र होते काहीतरी त्यांच्याकडे कोयते वगैरे आणि कचरू सगटच्या गाडीमध्ये 6-7 लोक होते. त्याच्यात 2 गाड्या होत्या आणि ते 3 मोटरसायकली आलेल्या. मी त्यांना गेटच्या बाहेर कसतर विनंती करून सोडायला घेऊन गेलो. सोडायला गेल्यानंतर तांड्यावरच्या पोरवानी मला जातीवाचक शिवी दिली, तांड्यावरच्या पोरवानी आणि शिवी दिली आणि त्यांनी कचरूनी मला म्हणलं की तू ह्याच्यामध्ये सामील आहेस का. म्हणलं मी सहज आलो होतो भाऊला भेटायला, तर मी तुला तर बघतोच, तुला तर दाखवतोच, तुला तुकडेच करतो, तू कसं फिरतोच बघतो तालुक्यामध्ये, माझा सगळीकडे संपर्क आहे असं म्हणून त्यांनी मला शिवीगाळी केली आणि मला जीव मारण्याची धमकी दिली. मी त्याला रिक्वेस्ट करत त्याच्या गाडीपर्यंत पोहोचलो. त्या गाडीमध्ये काहीतरी काढत होता पण त्याच्या सोबतच्या त्याला थांबवलं आणि तो तिथून निघून गेला. नंतर आम्ही बराच उशीर तिथे थांबलो. पुन्हा महिला आल्या. कचरू सगटनी एक 3 महिला बोलवल्या होत्या. आम्ही पण त्याच जातीच्या आहेत, त्याच्यात त्याला माहीत पाहिजे की आपल्या आया बहिणींना आपण कशामध्ये त्याच्या स्वार्थासाठी त्यांनी
समाजातील 3-4 महिला घेऊन आला होता तो. आणि त्या महिलांना काहीतरी त्याचे जे आतापर्यंत त्याचा जे धंदा चाललाय की महिलांना पुढं करून विनयभंगासाठी केस करायला लावणं, गोरगरीब लोकांना ऑदर कास्ट अट्रॉसिटी करणं, अट्रॉसिटीचा ज्यानं जे बाजार मांडलाय ती बाजार त्याला आमच्या तिथे करता आला नाही, कारण आम्ही त्याच्या समाजाचे आहोत. त्याच्यामुळे त्यांनी ती 3 महिला आणल्या होत्या. त्या महिलांना आमच्यावरती त्यांना म्हणजे भाऊवरती त्याला केस करायची होती विनयभंगाची. पण त्या माऊली कशामुळे थांबल्या माहीत नाही, ते आतमध्ये आल्या नाहीत, बाहेर थांबली. एक जण आतमध्ये आली होती, त्यांचा उद्देश काय समजत नव्हता आम्हाला काय होता ते. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही आमचं बोलतोय, तुम्ही बाहेर थांबा. ती महिला बाहेर गेली नाही, तिथंच थांबली आमच्यापाशीच काय चालले बघायला. आणि आम्ही संयमाची भूमिका घेतली, पण मी त्यांना ढकलत होतो, बाहेर ढकलून काढलो. तिची सर्व घटना ऋषीभैया मगर हे तिथं लाईव्हला होते, त्यांनी ते पूर्ण इतरत आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे तिथं. हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. त्याची तडीपारी आत्ता तुटल्या, तडीपारी तुटल्या भाऊ ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्याने डायरेक्ट गुंड घेऊन प्रवेश केला. आणि त्यांनी भाऊला मारायच्या हिशोबाने, मारायच्या हेतून तिथं आला तो. त्याची कुठली गाडी अडवली नव्हती, त्याची कुठली आम्ही माणसं अडवली नव्हते. त्याचे लेबर कामाला चालले होते, ते भाऊनी त्यांना चहा प्यायला ते थांबवलं होतं. त्यांची सुद्धा चौकशी करावी की त्या लेबरला कोणी डांबून ठेवलं होतं का, त्यांना कोणी धमकावलं होतं का. त्यांना तिथं आंब्याची बाग होती फार्म हाऊसच्या बाजूला, त्यांना आंबे खायला दिले, त्यांना चहा पाणी दिला, त्यांच्या बाजूला जार ठेवला. आणि हे सगळं म्हणजे आम्ही कुठलेही आकस पोटामध्ये ठेवून किंवा कुठला दोष ठेवून कुठलंही काय भाऊने केलेलं नव्हतं. मी सगळं ते पाहत होतो काय चाललंय ते. आणि भाऊला एक व्हॉट्सअप कॉल आला होता राजेश चौधरी नावाच्या एका टावरच्या कंपनीचा. तर राजेश चौधरीचा भाऊला आला होता की भाऊ तुम्ही कुठे आहेत. भाऊ बोलले की मी असं चिवरी या गावामध्ये आहे, तिथं फार्म हाऊस आहे आमच्या पाहुण्याचा, तिथं राहतोय मी. तर मला लोकेशन टाका बोलले त्यांनी. त्यांना 9:30 वाजता, आपण 9:15 वाजताच्या आसपास त्यांना लोकेशन टाकलं. लोकेशन टाकल्यानंतर चौधरी साहेब तिथं पोहोचला नाही. चौधरी साहेबाच्या पहिलं त्याचे जे काय गुंड होते सुपारी दिलेले, ते गुंड तिथं पोहोचले. ते भाऊला म्हणजे मारण्यासाठीच तिथं आले होते. पण त्या ठिकाणी मी होतो, शुभैया होते, त्याच्यामुळे तिथं दुसरा काय अंदाज झाला नाही. ते धारदार शस्त्र घेऊन आतमध्ये आले होते त्यांनी. ते सगळं CCTV मध्ये लाईव्ह दिसतंय तिथं. पोलीस प्रशासनाने या अशा गावगुंडाला तडीपार केलं होतं. त्याची 2 वर्ष तडीपारी होती. ती तडीपार त्याच्या 3 महिन्यामध्ये कशाच्या स्वरूपात त्याला सोडलं गेलं. ह्या माणसाची त्या मतदारसंघामध्ये खूप दहशत आहे. आणि तो माणूस एकदम गुंड प्रवृत्तीचा आहे. त्यांनी बऱ्याच लोकांना धमकावलंय. सराटी सारख्या गावामध्ये टॉवर लाईनचं काम जात असताना तिथल्या शेतकऱ्याला, बऱ्याच शेतकऱ्याला त्यानं दामधूम करून, त्यांना मारहाण करून, त्यांच्यावर दबाव टाकून त्यानं बरंच तिथं काय कांड केले त्यांनी. आणि तशा त्या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला, प्रशासनाला तसे अर्ज पण दिलेला आहे. तरी पण शासन अशा लोकांना अशा कामं का करण्यासाठी सांगते. म्हणजे टॉवर कंपनी गुंडांना सपोर्ट करून बीडमध्ये मसाजोगला जे प्रकरण घडलं, ते प्रकरण त्यांना तुळजापूर तालुक्यामध्ये घडवायचं आहे का. जो माणूस तडीपारी लेवलचा आहे, ज्याच्यावर बरेच सारे खंडणीचे गुन्हे आहेत, त्या माणसाला हे वेंडर ऍड करून त्याला काम कसं देऊ शकतात, हा मला पडलेला प्रश्न आहे सर. म्हणजे टॉवर कंपनीवाले शेतकऱ्याचं हित जोपासत नाही, तर टॉवर कंपनीवाले गावगुंडांना सोबत घेऊन शेतकऱ्याला दबाव टाकून त्यांनी त्यांची पोळी भाजून घेत आहेत. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा लोकांना त्यांनी वेळी सावरावं आणि शेतकऱ्याचं व सर्वसामान्यांचं त्यांनी रक्षण करावं. मी जिल्हा परिषद सदस्य सुनील नामदेव बनसोडे. मी तुमच्या मीडियामध्ये एक सांगत इच्छुक आहो की माझ्या सराटी गाव इथे काही शेतकऱ्यावर अन्याय झाल्या कारणाने ते शेतकरी मला एका लग्न विवाह सोहळ्यामध्ये भेटले. तिथं त्यांनी मला त्यांची तक्रारीचा पाडा वाचून दाखवला. मी कंपनीच्या काही त्यांचे जे मॅनेजर आहेत दुष्यंत म्हणून, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं, त्यांनी फोन नाही उचलला. त्यांच्या साहेब आहेत चौधरी म्हणून, त्या चौधरींशी कॉन्टॅक्ट केलं, त्यांचेही माझा फोन उचलला नाही. तरी त्या कारणाने शेतकऱ्यांची जी व्यथा मला जे मतदारसंघातले माझे मायबाप जे शेतकरी येऊन मला जे त्यांनी सांगितलं, त्यांची कळकळ मी ऐकून शिनी त्या कंपनीला मी एक विचारण्यासाठी केली. विचारणा केली असता त्यांनी नंतर मला 1-2 दिवसात कॉन्टॅक्ट झाल्यानंतर म्हटले की आम्ही येऊन भेटू. तर त्यांना बोलवून शिनी मी ग्रामपंचायतमधील सराटीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या समोर त्यांच्याकडनं हमी घेतली होती की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना योग्य त्या न्याय द्यावा, कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये. त्याच्यामध्ये काही कंपनीनी काही लोकांना स्थानिक पातळीवर काम दिलं होतं. तर त्या स्थानिक पातळीवर काम असं चाललं होतं की कोण 1 लाख रुपये घेऊन काम करत होतं, तर काही शेतकऱ्याला 3 लाख रुपये, तर काही शेतकऱ्यांना 4 लाख रुपये, तर काही शेतकऱ्यांना 50,000. तर हा कुठला न्याय म्हणून मी त्यांना विचारलं, ही कुठल्या पद्धत आहे तुमची की एकसारखे सामान आहे, एकच पीक आहे, एकच जमीन आहे, एकच पाणी आहे, एकच शेतकरी आहे, तर या शेतकऱ्यांना तुम्ही एकसारखा न्याय द्या.
आणि जे तुमची पद्धत ठरली ते पद्धत तुम्ही त्यांना वापरा आणि त्यांचे मोबदला द्या आणि तुमची कामं चालू करा. तर त्यांनी हमी दिली की मी जोपर्यंत त्यांचा मोबदला देत नाही तोपर्यंत मी हे कामं कुठली चालू करणार नाही. आणि त्याच्यानंतर मी माझ्या राहत्या घरी जिथं मी वास्तव्य आहे की आता तिथं भाडेकराने मी राहतोय, तिथं काही त्यांचे लेबर चालले असताना मी त्यांना विचारलं की का हो कुठं चालले तुम्ही? तर ते म्हटले आम्ही असा टावर म्हटलं तुमच्या साहेबाचं आमचं बोलणं आलेलं आहे, तुम्ही काम अजून बंद केलेलं का चालू केलं? तर ते म्हणले नाही आमचे दुसरे साहेबांनी हे केलेलं आहे का ते सुटून आलेले आहेत आता आणि त्यांनी काम आम्हाला चालू करायला लावलेलं आहे. तर मी म्हटलं असं नाही, जे कंपनी जे आहे ज्यांचा करार आहे तुम्ही त्यांना विचारा. तर मला मीडिया माध्यमात एवढंच सांगायचं आहे, ज्या तुम्ही कंपनीला सांगा की वर्क ऑर्डर दाखवा, इनवॉइस दाखवा, तुमचा PO दाखवा, तुमचे रेट काय ठरले ते दाखवा. आणि जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला जर तुम्ही म्हणताय मी एवढे दिले तेवढे दिले, तर मग ज्यांनी दिलेलं काम आहे त्याचं तुम्ही बँक स्टेटमेंट काढा. त्या बँक स्टेटमेंटमध्ये तुम्ही चौकशी करा की हे कुठल्या शेतकऱ्याला किती पैसे दिलेत. आणि ही घटनाक्रमा मी त्यांना विचारत असताना कारण मी प्रतिस्पर्धी त्याच्या इलेक्शनमध्ये मी त्याला दारुण त्याचा पराभव केल्यामुळे त्यांनी माझ्या सूड भावनेनी माझ्यावर एक मिलिंद अशी म्हणजे माझ्यावर घटना अशी घडण्याची एक महिला वर्गांना भले ते मावले अशा असतील की ताई असतील की त्यांनी माझ्यावर कुठलं काही कारवाई केली नाही, पण त्याचा एक असा उद्देश होता की त्यांनी माझ्यावर कुठलं ते मिलिंद म्हणजे एक कुठली तर वाईट घटना माझ्यावर घडवूनशी महिलाशी छेडछाड म्हणा किंवा हे करा असा त्यांनी हा प्लॅन रचला होता. आणि माझ्या घरामध्ये येताना त्याला CC फुटेज आहेत सगळे साहेब, ते तुम्ही बघा. आल्या त्यांनी माझ्या घरामध्ये तोडफोडीची म्हणजे खुर्च्यावर लात मारणे, मला गलिच्छ भाषेमध्ये बोलणे, माझ्याशी धाराधारी करणे. त्या धाराधारीमध्ये बी माझी काही वस्तू गेलेली आहे, ती घाळ झालेली आहे, ती वस्तू मला अजून भेटलेली नाहीये. तर ती वस्तू मी मागतोय आता की ती वस्तू कुठे गेलेली आहे, तरी मला जाब विचारणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टीचा सगळ्यांना मला एवढंच सांगणं आहे की कंपनीला जे आहे योग्य तो शेतकऱ्यावर न्याय करावा, त्यांच्यावर अन्याय करू नये. मधले जे एजंट आहेत ते एजंट काढून टाकावे. जे आहे त्यांचे जे वर्क ऑर्डर असू द्या, PO असू द्या, इनवॉइस असू द्या, ते तुमच्या पोलीस स्टेशनला घेऊन येऊ द्या किंवा तुमच्या मीडिया माध्यमातून दाखवू द्या. जे शेतकऱ्यांचं आहे ते शेतकऱ्यांना मोबदला भेटू द्या आणि शेतकऱ्यांनाही तुम्ही माझी जशी बाईट घेतली शेतकऱ्यांची बाईट घ्यावी एवढी तुम्हाला विनंती आहे. कचरू सकटचा माझा त्यांनी माझ्या राहत्या घरी येऊन शिनी मला जीव मारण्याची धमकी देऊन शिनी हेरीवारी भाषा करून शिनी झटापट करून शिनी. आणि मला ह्याच्या पुढे तुम्हाला सांगायचं माझ्या जीवाचं जरी काय बरं वाईट काय झालं तर त्याची जिम्मेदार तो पूर्णपणे तो कचरू सकट व त्याचे साथीदार असतील. एक 10-1 जण आले होते ते, त्यातली 4 ते 5 जणांची नाव मला माहिती आहे. अजय सकट, रणदिवे, सुदर्शन रणदिवे, अजून एक दुसरा एक सुमित रणदिवे, एक रामजी गायकवाड, अशा व इतर एक 4 ते 5 जण अशा ह्यांनी येऊन माझ्या इथं तुम्ही फुटेजमध्ये बघा. त्यांनी मला जीव मारण्याची धमकी देऊन माझ्याशी हरेवारी करू जर एक हे माझ्या असे लोकप्रतिनिधी करू शकत असतील तर शेतकऱ्याची काय अवस्था असेल एवढं तुमच्या माध्यमातून मला दाखवा त्यांना एवढी माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे.